श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावे, पुलकित भावे धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर। हा आश्रम मोरेवाडी, अंबाजोगाई, जिल्हा बीड या ठिकाणी श्रीमान बाबासाहेब तात्याराव गडीकर, सौ कल्पनाताई बिडकर यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या राहत्या घरी गेल्या 5 दिवसापासून आहे। श्री चक्रपाणी भगवान अवतार दिनानिमित्त हा अवसर आपण या ठिकाणी केलेला आहे आणि श्री चक्रपाणी अवतार दिन आपल्याला उद्या या ठिकाणी साजरा करायचा आहे आणि म्हणून उद्या आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे। ठीक 10 वाजता आपल्याला या ठिकाणी अवतार दिन साजरा करायचा आहे। लीलांचं चिंतन आपण या ठिकाणी करत आहोत। स्वामी लीला सांगत असताना कर्तृत्ववान पुरुषाच्याही लीला सांगत होते की कोणी काय केलं, कोण कसं वागतं। म्हणून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी नाथ पंथयाची कथा असं घेतले की गुरुभक्ती कशी असावी, गुरुचा शब्द वृथा जाऊ देऊ नये। आणि म्हणून लोईबाईची कथा सांगितली, सिद्धी घरी 12 बरस। आज आपण गेलो तिकडं तर ते बाबा सिद्धी गई 12 बरस असं होऊन जात। आपल्याला वाटतं आपण आज करू, लगे करू, उद्या करू, है ना। कल करे सो अब कर, अब करे सो अभी, पल में प्रलय होगा भोरी करेगा कब। पल मध्ये प्रलय होऊन जातो, पाण्याचा बुडबुडा फुटून जातो, आपलं करणं बाकीच राहून जातं। आणि म्हणून सत्विचार आहेत ते लगेच केले पाहिजे। पुन्हा काय माहिती योग येईल नाही येईल। आणि म्हणून गुरुभक्ती कशी असते, गुरुसाठी शिष्य कसा झटतो, ही कथा देवाने सांगितली। अन्य संप्रदायाच्या नाथपंथी संन्यासाची तीच कसे म्हणाले म्हणून देव सांगत आहे। महात्म्या गुरुभक्ती अनुवादो, महात्म्या गुरुभक्ती अनुवादो। महात्मे म्हणजे 2 महात्मे, ते अन्य साधक नाथपंथी। त्यांची गुरुभक्ती, एक महात्मा गुरुन एक शिष्य, ऐसे ते दोघे जण या ठिकाणावरून त्या ठिकाणी जाते आणि आपला उदरनिर्वाह माधुकरी करून करीती।
भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह ते करत असतात. अशा प्रकारे हे दोन महात्मे होते. एक त्यामध्ये गुरु होता आणि एक शिष्य होता. यांची कथा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली आहे. गोसावी उदयाचा पूजा उसर झाल्यानंतर सपूजितासनी उपविष्ट सती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला सकाळचा गंधाक्षदा विडा समर्पण झाल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनावर विराजमान होते. सपूजित म्हणजे पूजा सुद्धा श्री मूर्तीवरी होती. आईच्या वेळेस काय झालं म्हणाले, सभा घनदाट बैसली अशी सभा घनदाट बसलेली होती. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रोज निरूपण करायचे भक्तगणांना. रोज त्या ठिकाणी आकार द्यायचे, संस्कार द्यायचे. रोज त्या ठिकाणी अधिकारी जीवांना घडवायचे. घडवून मडवून त्यांना योग्य करायचे आणि मोक्ष द्यायचे. घडवावं लागतं प्रत्येक जीवाला, तेव्हा त्याला आकार येतो. जर तुम्हाला आकारच नसेल तर काय अर्थ आहे. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी तुमच्या शाळेमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्ही त्याला आकार देत असता, तुम्ही घोटत असता. घोटल्यानंतर तुम्हाला एक अर्थ येतो, मग 2, मग 3, मग 4, मग तुमची उजळणी चालू होते. म्हणून आपल्याला आकार द्यावा लागतो. जगायचं असेल तर आपल्याला शिकावं लागतं खरंय. आणि मग परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर परमेश्वराचा रस्ता आपल्याला माहिती करून घ्यावा लागेल ना. अहो, पोट भरण्याची विद्येसाठी किती खर्च करावा लागतो. मग पोट आपल्याला त्या ठिकाणी कायमचं भरणार आहे, त्या आनंद आहे त्या ठिकाणी. त्यासाठी आपल्याला किती अभ्यास करावा लागेल, त्यासाठी आपल्याला किती झटावं लागेल, गुरुचे शब्द पाळावं लागतील, परमेश्वराचं वचन आपल्याला पाळावं लागेल. आणि जर आपण म्हणले नाही आपल्या वचनाचं पालन करायचं नाही, गुरुचं पालन करायचं नाही, आज्ञाचं, तर कसा होणार आहे तो? शक्य नाही ना. अहो, तुम्ही तुमच्या शाळातले नियम जर पाळले नाही तर तुम्ही पास होत नाही, नापास होऊन जातात. झालं, नापास झाले म्हणजे झाले. कुठले राहणार तुम्ही, आहे ना. मग कुठे जाणार तुम्ही? नोकरी लागणार का नाही? जे शिकले त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला, त्यांनी टक्केवारी घेतली, नोकरी लागले. ज्यांनी नाही घेतले ते काही ना काहीतरी दुसरंच करतात, खऱ्या टोक. असा प्रकार आहे. तसं आपण काय करायचं आहे की आज्ञा पालन करायचं आहे. सामर्थ्य आश्चर्याची या गोष्टी निघाल्या. आणि मग असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भक्तजनाला निरूपण करत आहेत. निरूपण करत असताना सामर्थ्य आश्चर्याच्या गोष्टी या भक्तजनात निघाल्या. देव येऊस्तर, देव सांगोस्तर, निरूपण चालू करूस्तर भक्तजन एकमेकात बोलत असतात. जसं शाळेमध्ये गेल्यानंतर मुलं एकमेकात बोलतात आणि मग त्या ठिकाणी मास्तर आला, सर आला की मग शांत होता, शांत बसा, शांत बसा, आता हे की नाही, जाऊ द्या, जाऊ द्या. मग यावर देव काय म्हणतात, अहो काय चालू होतं तुमचं, काय बोलत होते तुम्ही एकमेकात. आणि मग ते सांगतात, महाराज आश्चर्याच्या गोष्टी, सामर्थ्य आणि आश्चर्याच्या गोष्टी आम्ही करत होतो. मग आणि म्हणून देव सांगतात की तुम्ही काय सामर्थ्याने आश्चर्याच्या गोष्टी करता, तुम्हाला खऱ्या गोष्टी सांगतो. काय खरं आश्चर्य सांगतो की कोण कसं त्या ठिकाणी करत असतो. मग त्या प्रकरणावरी सर्वज्ञ म्हणितले, या प्रकरणावरी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणितले म्हणजे बोलिले, निरूपण केले. काय निरूपण केले म्हणाले, एकनाथ पंथीचे आंधळे महात्मे. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरूपण करायला सुरुवात केलेली आहे. एकनाथ पंथीचे आंधळे जोगी, ते दोन्ही डोळ्याने आंधळे, पण त्यांचा शिष्य सचक्षु. त्यांना एक शिष्य होता आणि त्याला डोळे होते, पण गुरुला डोळे नव्हते. मग गुरुला डोळे नाही, मग गुरु आंधळा, गुरुला काही येत नाही असा अर्थ म्हणू काय नाही. ज्ञान ते कसं असतं, ते संचारी असतं. आणि म्हणून ज्ञान महत्वाचं आहे, काय संचार महत्वाचा आहे, परमेश्वराचा बोध महत्वाचा आहे. पण हे तर तुम्हाला एक नाथपंथी याची कथा सांगत आहेत की त्यांच्यामध्ये इतकं त्या ठिकाणी पाळलं जातं, तर आपण का पाळू नये. आपल्याला तर आपल्या गुरुने ज्याने कान फुटले त्याचं नावही माहित नसतं, तो कुठं राहतो हे माहित नसतं, वर्षात त्याला एखादा फोन करावा हे माहित नसतं आपल्याला. आणि वरतून त्यालाच आपण म्हणतो काय तुम्ही येत नाही आमच्या इथं. कधी फोन केला तू एखाद्या वर्षात त्याला की बाबा मी तुमचा शिष्य आहे, बाबा ध्यान ठेवा माया, खरे की नाही.
माहित नाही काही ना तर गुरुनं मंत्र सांगितले ते सुद्धा माहिती नाही, खरं की नाही? आणि म्हणून गुरुतत्वाचं ते नातं जपून ठेवलं पाहिजे. जसे आपले नाते कसे जपून ठेवतो आपण, यांना सांगा त्यांना सांगा, यांचं नाव टाका त्यांचं नाव टाका, जर यांचं नाही टाकलं त्यांना नाही सांगितलं तर रुसतील फुगतील का नाही, लग्नाला यायचे नाही. बघा ना एखाद्याचं नाव नाही टाकलं कशी फुगतात. मग तो सचक्षु आहे, त्याला डोळे आहेत. दोघे भिक्षा करीत होते. असे दोघ जण त्या ठिकाणी भिक्षा करायला गेलेले आहेत. मग आता गुरुला दिसत नाही. मग गुरुची काठी शिष्याजवळ आणि शिष्याजवळ झोळी, गुरुजवळ ही झोळी. मग दोघेही भिक्षाला चालले. मग भिक्षाला जात असताना गुरुला दिसत नाही, शिष्याला दिसत. मग शिष्य आपले त्या ठिकाणी जातात आणि भिक्षा मागतात. भिक्षा मागितल्यानंतर गुरुला भिक्षा द्यायला सांगतात. मग ते घेतात. परंतु काळ असा झालेला आहे की दुष्काळ पडलेला आहे आणि म्हणून भिक्षा सुद्धा होत नाही. दोघे विचरत धनवार कोठासी आले. दोघे विचरत धनवार कोठासी आले. दोघे जण या गावावरून त्या गावाला जात जात धनवार कोठावर पोहोचले त्या ठिकाणी गेले. तेथ 12 वर्षे अवरीशने पडी. त्या ठिकाणी 12 वर्षापासून दुष्काळ पडलेला होता आणि त्या ठिकाणी हे गुरु शिष्य भिक्षाला गेले. आता दुष्काळी ज्या भागात दुष्काळ त्या भागात भिक्षा कशी होईल, परंतु हे त्याच भागात पोहोचले आणि भिक्षा मागायला लागले. लोकांनाच खायला नाही तर लोक त्या संन्याशांना काय देतील. आणि मग असा प्रकार झालेला, गेले त्या गावामध्ये आणि भिक्षा मागायला लागले, पण दुष्काळ पडलेला आहे. मग दया घरा भिक्षे जाती. जया घरा भिक्षे जाती तया चालविते. ज्या घरी भिक्षाला जातात त्या घरी चालवतात. चला म्हणतात पुढच्या घरी वा. अहो आता सुद्धा काही लोकांच्या घरी दुष्काळ नसतो, काही भागात दुष्काळ नसतो, तरी सुद्धा लोक म्हणतात पुढच्या घरी जा. 2-3 येऊन गेले, कदर दिला या लोकांनी. असेही लोक आहे. आणि काहीच लोक त्या ठिकाणी चांगले आहेत की ते म्हणतात असो जाऊ द्या, आपल्या दर्जात आलाय ना घाला त्याला. काही लोक म्हणतात चला 2-4 झाले सकाळपासून पहा पुढे. असेही काही लोक आहेत, असूनही देत नाहीत. आणि बिचारे काही लोक दर्जात आले म्हणून देतात आणि काही लोक दर्जात नाही आले तरी घरी नेऊन देतात. असे 3 प्रकारचे लोक आहेत मित्रांनो. काय उदास लोक आहेत, अनुकूल लोक आहेत आणि प्रतिकूल लोक आहेत. हे उदास जण आहे. काय काही लोक म्हणतात जाऊ द्या आपल्याला काय घेणं आहे. काही लोक विपरीत आहेत, नाही ते असेच आहेत. आणि काही लोक अनुकूल आहेत, चांगले. असे 3 प्रकारचा हा जनसमुदाय वाटलेला आहे मित्रांनो. तुम्ही किती चांगलं वागा, तुम्हाला कोणतं नाव ठेवणारच. आणि तुम्ही चांगलं न वागून वाईट वागायला लागले तरी तुम्हाला काही लोक चांगले म्हणणारच आणि काही वाईट म्हणणार आणि काही म्हणणार जाऊ द्या आपलं काय जातंय. असा हा जनसमुदाय 3 प्रकारे वाटलेला आहे मित्रांनो. मग आता भिक्षाला जातात आणि भिक्षाला गेल्यानंतर ते घरचे लोक म्हणतात चला पुढे भिक्षा नाहीये, दुष्काळ पडलाय. काही लोक दर्जा लावून घेतात, काही लोक देत नाहीत, काही लोक शिव्या देतात. सकाळी उठलं की म्हणे तोंड दाखवता म्हणे इकडं कामानं धंदे यांना काम करावं खावं ना म्हणे असेही बोलतात. काही लोक शिवाय देतात. अहो असंच झालं नांदेडला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भिक्षा मागायला लागले आणि त्या ठिकाणी कोणा एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षाला गेले आणि त्या ठिकाणी बघितलं त्या ब्राह्मणाने. आणि बघितल्यानंतर त्या ठिकाणी काय म्हणायला लागले, अहो तुम्ही एवढे धडधाकटे चांगले सुंदर आहे, एखाद्याच्या गायी का चालत नाही. देव म्हणले आमच्याकडून कोणी चारूनच घेत नाही तर आम्ही चारले आता. आम्ही चारून घेतो ना, लावलं ना कामाला देवाला. आपण देवाला कामाला लावायला बसलो. असे लोक आहेत आपण. परी माधुकरी नव्हे. माधुकरी मागायला चाललेला आहे परंतु माधुकरी होत नाहीये. लोक त्या ठिकाणी त्यांना पुढे पाठवतायत, त्यांना शिव्या देत आहेत. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी ते शिनलेले आहेत, भिक्षानं झालेले आहे आणि त्यांना भिक्षा मागून खायचा आहे. तो त्यांचा धर्म आहे मित्रांनो. आणि म्हणून आपल्या देवाने आपल्याला भिक्षा मागून खायला सांगितलेली आहे. का सांगितलेली आहे की तो असा तर काही देत नाही.
काय असा जर काही देणार आहे की एखादा कोणता असा दाणी की तो मनाने देतो? तो लय दाणी म्हणावा तो मनाने करतो. बा आले साधू संत की त्याला त्या ठिकाणी काही ना काही करावं वाटतं. नाही तर एखाद्याला जाऊन मागावं लागतं, मग म्हणावं लागतं बाबा कर, पुन्हा योग येणार नाही, असं होणार नाही, तसं नाही, असं नाही. आणि मग तो इकून तिकून म्हणतो जाऊ द्या, तुम्ही म्हणता तर मग करा, आणि हे असं असं करा, बळच केल्यासारखं असा प्रकार आहे. तेच भाग्यवान लोक आहेत जे मनाने करतात मित्रांनो. पुन्हा योग येत नाही मित्रांनो साधू संतांचा. तसा संतांचा योग आलेला आहे आणि लोक त्यांना शिनवतात, पुढे पाठवतात, शिवे देतात. बघ सविया देती शिव्या द्यायला लागलेल्या आहेत. परी ते विकरती ना. आता ते नाथपंथी संन्यासी आहेत आणि तुम्हाला माहितीये का नवनाथ आहेत, असेल तसे नसतात ते. असं गेलं की भस्म लगेच. हा पण ते म्हणतात जाऊ द्या, अजून मी करत नाही, जाऊ द्या, यांना काही कळत नाही. माहितीये का संतांना लोक चालता चालता शिव्या देतात, पण ते जाऊ द्या, आज्ञा नाही, कशाला काय म्हणायचं का नाही. कोणी तर शेणही मारत, माऊलीला नाही का शेण मारलं, नाही मारलं का. भिक्षा मागताना मीठ वाढलं, दगड वाढले, कचरा वाढला, पण झालं का काही. ते आपले आले आणि ताटीमध्ये त्या ठिकाणी बसली, झोपडीमध्ये जाऊन रडायला. आणि मग मुक्ताबाई म्हणते अरे बाई काय करताय तुम्ही, तुम्ही असं केल्यावर मग जन समुदाय काय करेल का नाही. आणि ताटी उघडा, जर ब्रह्माचं सुख पाहिजे असेल तर दगड खावं लागतात, सहन करावं लागतं. आणि सहन सुद्धा खूप महत्वाचे. कोण काय बोलून याच्यावर लक्ष नाही ठेवायचं, आपल्याला काय प्राप्त करायचं याच्यावर लक्ष ठेवायचं. लक्ष प्राप्त करत असताना लक्ष केंद्रित करा, त्या लक्ष्यावर लक्ष लावा की तो लक्ष आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. कसं प्राप्त होत नाही, आपण लक्ष त्याच्यावर नसतं ते आपल्याला प्राप्त होत नाही. इकडं बघायचं तिकडं बघायचं, मग लक्ष हुकत ना, आपण खाली पडतो आणि पडल्या लोक हसतात. म्हणून आमच्या देवाने वानरीचा दृष्टांत सांगितला. वानरीचा दृष्टांत सांगितल्यानंतर देवाने सांगितलं लोकांना वाटतं वानर पडल, पण पडतं का नाही. म्हणून टेन्शन नाही घ्यायचं, इतकं पक्क धरायचं ना बस. कोणी कापलं तरी सोडायचं नाही परमेश्वराला. अशा प्रकारे आपला धर्म इतका पक्का पकडायचा. मग ती म्हणितले काय म्हटलं, बापुडा लोकू दुखिया होतू असे. आता या दोघा जणांनी विचार केला, गुरु शिष्याने. म्हणे आपण भिक्षाला तर चाललो, पण भिक्षाला गेल्या लोक शिव्या देत आहेत, आपल्याला पुढच्या घरी धाडत आहेत. कोणी काही देत नाही, कोणी काही म्हणतो, कोणी काही म्हणतं, पण ते कोणाला काही म्हणत नाही. दे उसका ही भला, ना दे उसका ही भला. काय तुम्ही बघितलं असं कधी, तुम्ही रेल्वेमध्ये बसमध्ये आहे ना, ते मागतात मागत. मग ते त्या ठिकाणी आपलं एक गल्ला असतो, त्याला घोल पाडला असतो, मग त्याला तुमतुन लावतात की आकाशवाणी विडी केंद्र आहे ना. पाहिलं का तुम्ही कधी असं ना. दे द्या बाबा, तुम्ही द्या, दिल्यानंतर तुमच्या लेकरा बाळांचं चांगलं होईल. मग त्याच्यावरती पुन्हा एक गाणं म्हणतात, नाही दिलं की जाता जाता दे उसका ही भला, ना दे उसका ही भला. आणि मग ते पुढच्या डब्यात निघून जातात. मग त्यांना असं वाटतं दिलं असतं बरं झालं असतं, पण जाऊ दे आता, पुढच्या डब्यात निघून गेलं. खरं नाही, वेळ निघून गेला मित्रांनो. ज्याने दिलं त्याला बरं वाटतं है ना. दिल्याचंही चांगलं, न देणाराचंही चांगलं हो, असे संतांचे विचार पाहिजे. आणि तसे त्यांचे विचार होते. कोणी शिव्या दिल्या, शाप दिला, तर त्यांनी काय शाप दिला कोणाला, बिलकुल नाही है ना. तो संत असतो जो श्राप देत नाही. तुमचं सगळ्यांचं चांगलं हो, कारण त्यांना माहिती नाही, त्यांना आज्ञा माहिती. त्यांना काय आकार असतो का नाही, त्यांना त्यांचा स्वार्थ असतो, प्रपंचाचा स्वार्थ असतो, परमार्थाचा स्वार्थ नसतो. परमार्थाचा रस्ता दाखवल्यावर आणि त्याला रस्ता दिसल्यावर त्याचा खरा रस्ता त्याला दिसल, तो मात्र करतो, त्याला वास्तविक असं म्हणतात. पण जोपर्यंत नाही आहे त्या दशेमध्ये तोपर्यंत असंच करणार. आणि म्हणून ते सगळे दोघ जण आता विचार करत आहेत, गुरु शिष्य लोक शिनाय लागलेले आहेत, भिक्षा देत नाहीयेत. विचार केला त्यांनी की यांच्याजवळ जर असतं ना तर यांनी आपल्याला दिलं असतं. जर आपल्याला गहू झाले, 10 पोते झाले, तर मग गोंडाची तरी बाजूला ठेवले असतात, मात्राचे बाजूला ठेवले असतात. मग काय म्हणते घरची, जाऊ दे बाबा आलाय ना, मात्रे देऊन टाकतात. कमसे कम एवढं तर भेटलं असतं, मात्रेचे भेटलं ना. आता दुष्काळ पडलेला आहे ना. म्हणून असा जन समुदाय आहे. गोंडाची ज्वारी वाढ, चांगली वाढू नको. तुम्ही बघा, तुम्ही वाढले असेल कधी, सासूबाई सांगत असते ही गोणी वाढायची, इकडं तिकडं पळत जाऊ नको. आणि म्हणून ती सुनबाई, आतेबाई कुठली वाढू, इकडं नाही, अवघड आहे. तिला विचारूनच वाढावं लागत.
हा, नाही तर ती वाढूच देत नाही काही दिवस तर. पण मग धीरे धीरे तिला चालता येत नाही, मग वाकती हे होती ती होती, मग ती म्हणते तू कर हात, तुला हातात द्यायचंय. पण धीरे धीरे पुढे सरकती. हिला वाटतं चांगलं द्यावा तर ही लक्ष ठेवती कोणत्या गोणीतली काढती. इतकं आवड आहे मित्रांनो, इतका जीव स्वार्थी आहे ना, की देवाला सुद्धा संतांना सुद्धा चांगलं नाही वाटत. आपल्या पुरतं आणि आपल्या परिवारापुरतं आपल्याला चांगलं वाटतं, त्याच्यातही आपल्याला चांगलं असं वाटतं. दुसऱ्याचं काही हो, परिवारात पण आपला विचार करतो माणूस. सवियाने दी. मग जर यांच्याजवळ असतं तर या लोकांनी आपल्याला शिव्या दिल्या नसत्या, थोडस का होईना दिलं असतं. मग पुता आता आम्हा भिक्षा नव्हे. आता तो गुरु काय म्हणतो शिष्याला की बाबा आता मी बी थकून गेलोय, वरतून मला डोळे सुद्धा नाहीयेत आणि माझं वय झालेलं आहे, कौरव भिक्षा मागो. एक काम कर, एखाद्या डोंगरावर एखादी झोपडी बांधून मला तिथं ठेवत जा आणि तू भिक्षा मागायला जात जा. आलं तर भिक्षा खात जाऊ, नाही आलं तर मग आता देवालाच जायचं आपल्याला. कारण देवाने आपल्याला सांगितलं भिक्षा मागून खायचं आहे ना. मग झालं, नाही भेटले तरी आपल्याला देव चिंतन करायचं आणि संपवायचं देवाला. मग मनोनी जाऊनी एका टेकावरी बैसले. मनोनी जाऊनी एका टेकावरी बैसले. एका टेकड्यावर गेले उंच असं आणि त्या ठिकाणी जाऊन बसले टेकड्यावर खडकाव. मग शिष्या ते म्हणितले. शिष्याला काय म्हटलं? पुता मोखे भिक्षा न करवे. आता माझ्याकडनं काही चालणं होत नाही गड्या, मी आता भिक्षा काही करत नाही. तू मग शिष्य, तुम्ही सेवा कर. आता काय करू मी? आता मला जो ओरख होतं ते ओरख तर केलं आणि वरतून मला डोळे बी नाही बरं. पण तू आता भिक्षा आणून देता आपलं नव्हती, नाहीतर मी या झोपडीमध्ये बसून आपलं चिंतन करून माझं देह सोपून टाकतो, देवाला अर्पण करतो. असं त्यांचा विचार चालू आहे. मग उपरी मोखे अख्या बी नाही, मला डोळे पण नाहीयेत. तेने म्हणितले. काय म्हंटल त्याने? आदेश गुसाही. आओ गुसावी, आदेश सांगा. गुरुबा सांगा तुम्ही काय करायचंय तुमच्यासाठी. मी तुमचा चेला आहे, तुमच्यासाठी प्राण निछावर करून टाकन. त्याला म्हणतात शिष्य. या नगरामध्ये या डोंगरावर तुम्हाला झोपडी बांधून देऊ का? बांधायची झोपडी आपल्याला इथं? हो बांधा. तेने म्हणितले. मग काय म्हणतात? हा पुता. हा पुता. ठीक आहे, यहीची बात सत्य. यहीची बात सत्य. आणि म्हणून त्या ठिकाणी शिष्याने गुरुला एक झोपडी एका डोंगरावर टेकड्यावर बांधून दिली. यहीची बात बडी. हीच चांगली बात आहे. आता असंच करू आपण. मग नगराबाह्य प्रदेशी बरवे स्थान पाऊल. नगराच्या बाहेर, गावाच्या बाहेर थोडस टेकड्यावर खडकावरी चांगली जागा सपाट बघितली. त्या ठिकाणी एक झोपडी आपल्या गुरुला बांधून दिली. मग सर्वज्ञ म्हणितले. काय म्हणतात देव? कष्टी माधुकरी करुणी गुरुसी कष्टी माधुकरी करुणी गुरुसी भोजन दे. दुष्काळ पडल्याला आहे तरी सुद्धा हा भिक्षा विधी सोडत नाही. प्रत्येक घरी भिक्षाला जातो. सगळे लोक पुढे पाठवतात, काही शिव्या देतात, काही उरल्यालं शिळ पात देतात. एखादा घास येतो, त्याच्यातला तो घास आपला तो गुरुला देतो. एखाद्या दिवशी तो एक घास सुद्धा भिक्षेत येत नाही. मग काय होते म्हणाले? अल्पाहारू होय. अल्पाहार, एखादा घास कधी कधी भिक्षा होती. जशी सुदामाची परिस्थिती पाहिली असं ना तुम्ही. भिक्षेला गेल्यानंतर सुद्धा लोक भिक्षा देत नव्हते, असून सुद्धा देत नव्हते, दरवाजे लावून घेत होते. असा प्रकार होता सुदामाचा. पण तसा प्रकार झालेला आहे. हा नव्हे भिक्षाच होत नव्हती त्यांना. थोर दुकाळू पडला. थोर दुष्काळ पडला. आता त्यांना भिक्षा झाली असती पण दुष्काळ आहे. तुम्ही 72च्या काळात हुलगे खाल्ले ना, किती गोड लागत होते. आता माहिती आहे तुम्हाला, थोडीशी माशी पडली, केस पडला की लय उकांड्याव लय झालं ना. माणसाला थोडस जास्त झालं की मात उत्पन्न होतो. मात, हा, चहा मध्ये जर केस निघाला, माशी पडली की चहा फेकून देतो. आणि पूर्वी फिकी डाळ फेकून दिली नाही यांनी. फिकी डाळीमध्ये जर माशी पडली ना कधी, पाहिलं माहिती आहे ना मला, फिकी डाळ असायची खायला. आणि त्या फिकी डाळीत माशी पडली की त्या अशी माशी काढायची, एक थेंब घ्यायची, त्याच्यात टाकायची आणि घ्या म्हणायची. आणि हा मस्त घ्यायचा ना फिकी डाळ,
टिक्की डाळ फेकून देत नव्हता, आता पनीरची भाजी दिली ना त्याच्यात मासे निघाली ना हा लगेच फेकून देतो. हा नाही तर त्या वेटरला शिवाय देतो, त्या हॉटेलवाल्याला शिवाय देतो. किती मात आला पाहिलं तुम्ही याला. हा टिक्की डाळ खायला जरा मागचा विचार कर, टटर नको करू. नाही इतकं टटर करताना थोडस काही झालं, केस आला, घरच्या काही चुकलं, व्याजाचं फिक्क झालं, काही गोड नाही झालं, लगेच घरच्यावर ताण काढितो. अरे एवढा काय ताण काढितो, जसं गोड कमी पडलं तर घे ना, त्याच्यात काही बिघडतंय का? थोडस फिक्क झालं तर वरतून चटणी घ्यायला तिखट लागत तुला, तर तिच्यावर ताण काढितो कशाला? पण इतका ताण काढता की मी इतकं गरम झालो आहे ना, माझ्यासाठी एवढं करत नाही का? अरे काय भाऊ तुझ्याजवळ तू काय करतो? पण माणसाची गुरमी अशी आहे ना, ती गुरु गुरु करते. तुम्ही एखादी मांजर पाहिली का? मांजर जर तिला ताप वाजलं ना आणि रात्री जर तुमच्या जवळ घेतली ना, ती गुरु 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 करते. हा आणि त्या गुरु गुरु मध्ये आपल्याला झोप लागते, ती ताप पिते ना आपल्याला झोप लागते. असा प्रकार आहे जीवाचा, गुरु गुरुच करतो हा. मग नगरी भिक्षा नव्हे. आणि मग काय झालेलं आहे, नगरात भिक्षा होत नाही. 72च्या काळामध्ये कसे दिवस काढले लोकांनी माहिती तुम्हाला? काय काय खाऊन काढले माहिती तुम्हाला? हुलगे खाल्ले, काही ना तर हुलगे नव्हते. हा कुठं कुठं काही काही कामं करावं लागायचे, थोडं थोडस खावं लागायचं. 72च्या काळात आता तुम्हालाच माहिती तो कसा तुम्ही काळ काढलेला आहे. मग अजून सुद्धा तो 72च्या काळातील लोक सांगतात, बाबा हे नव्हतं ते नव्हतं, असं झालं तसं झालं, बराशी खांदायचो, तिकडं जायचो इकडं जायचो, खूप काही केलं बाबा. मग तिच्यातून काढल्यावर तुम्ही एखादा दाणा वाया घातला का? आता तर तुम्ही त्या दाण्यावर हात धुवायला बसले पत्रवाळीवर, आहे की नाही? वास्तविकता ताटात हात धुवूच नाही, बाहेर जाऊन हात धुवा, नाही. पण तिथंच हात धुतो, ते पत्रवळी उचलता येत नाही उचलणाऱ्याला. तू तर काही उचलत नाही लोकांच्या पत्रवळ्या, पण तू त्या ठिकाणी पत्रवळीवर पाणी टाकतो. मग पाणी उचलायचं कसं? उचलताना दुसऱ्या ताटात पडतो. असा प्रकार आहे. मग संस्कार नाहीचे लोकांना. मग कसं जगायचं आणि कसं वागायचं इथून सांगावं लागतं, आणि सांगितलं तरी कळत नाही लोकांना. फक्त स्वार्थ कळतो लोकांना. हा असं नाही कळत. तशा प्रकारे ते शिणत आहेत, दुखत आहेत. मग एक शीट सुद्धा भेटत नाही. जेव्हा तुम्हाला एक शीट भेटणार नाही ना, तेव्हा तुम्ही असं येचून खाता. येचून आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी राहेरला भिक्षा पाडली. कोणी एक अधिकारी आला, घोड्याचा धक्का लागला आणि त्या ठिकाणी भिक्षा सांडली. देवाने त्या ठिकाणी वेचून ती भिक्षा खाल्ली. देव वेचून खातोय आणि तुम्ही वेचून त्या ठिकाणी जर पडली तर लगेच बाजूला टाकून देता. म्हणजे काय बिघडते का? खाल्लेलं काय बिघडते का? त्याला थोडासा कचरा बाजूला गेला तर काय बिघडते? असं शेतीत मातीत उगलेलं असतं ना, सगळं मातीनच काढतो ना आपण ते भैमुगाची शेंगा, तिच्यात चालतं आपलं फोडून खायला. आणि इथून जर हातातून शेंगाने खाली पडली फेकून द्यायची. म्हणजे किती भारी आपण, किती श्रीमंत आहे आपण, हे दाखवतो लोकांना आपण. हे बिलकुल नाही करायचं. एक दाना जर खाली पडला वेचून खायचा. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शिकवण या लीळाचरित्र तत्वज्ञानामध्ये सांगितलेली आहे की कितीही झालं आपल्याला तर मात येऊ द्यायचा नाही, माजायचं नाही. थोडस जास्त झालं की आपल्याला मात उत्पन्न होतो. जास्त झालं आहे ना, मग मोठ्या हॉटेलमध्ये जातो, मग पाणी पितो, मग काही खातो. असे दुनिया. नीट खाजा, सात्विक खाजा, सात्विक राहायचा, काही अर्थ नाही. जास्त झालं तर लोक सात्विक खातोय नाही, तामस खाताना काही देताना एकमेकांवर बरडतात. ते काही अर्थ नाही त्या जीवनाला, एकमेकाला मारायलाही लागतात. पण आपलं जीवन सात्विक जागा. राजेने अन्न सत्र घातले. आता दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळ पडल्यामुळं साधू संतांना तर भिक्षा होतच नाही, पण जनसमुदाय सुद्धा आता जिवंत राहतो का नाही हा प्रश्न पडलेला आहे. पण राजाने अन्न क्षेत्र लावलेलं आहे. अशी जर दुष्काळाची जर घटना झालेली आहे तर राजाची त्या ठिकाणी सगळी परीक्षा असते. राजा आपल्या प्रजाला सांभाळत असतो आणि वखार महामंडळामध्ये राजा काय करत असतो? धान्य जमा करत असतो. जसं आपला आता पुरवठा मंत्री असतात ना, ते धान्य जमा करतात. जर समजा 2-3 वर्ष दुष्काळ पडली तरी धान्य खाऊ घालतात. कोरोनामध्ये माहिती आहे तुम्हाला, दुष्काळच होता एक प्रकारे. कोरोनामध्ये कोणी कुठं जाऊ शकत नाही, काही करू शकत नाही. पण त्या कोरोनामध्ये तुम्हाला ते तांदूळ, ते गहू सगळं दिलं की नाही? पण ज्यांच्याकडे होतं त्यांनी कोणाला विकलं आणि ज्यांच्याकडे नव्हतं त्यांनी खाल्लं की नाही? अशी ही दुनिया. खरं का? काही बिचाऱ्याने दान दिलं, काही लोकांना दिलं, किंवा त्यांना काही नाही त्यांना दिलं पाहिजे, असा प्रकार आहे. मग त्या ठिकाणी दोघ जण भिक्षाला जात आहेत, भिक्षा होत नाही. मग आता राजाने अन्न क्षेत्र लावलेलं आहे. अन्न क्षेत्र म्हणजे इतक्या क्षेत्रामध्ये येऊन जेवायचं, घरी घेऊन जायचं नाही, इथंच जेवायचं. फक्त जिवंत राहायचं. आपल्याला पाऊस पडल्यावर पुन्हा आपण त्या ठिकाणी पेरणार आहोत, उगणार आहे, आणि उगल्यावर आपल्याला पुन्हा सुकळ होणार आहे. पण तोपर्यंत जनता जगवणं गरजेची आहे ना. जनता जर मेली तर राजा कुठे? राजा राहणार नाही ना. राजाचं तेच काम असतं, जनता जगवणं. राजा हा मायबाप असतो जनतेचा, आणि म्हणून तो त्या ठिकाणी त्यांचा विचार करतो. आणि म्हणून राजांनी अन्न क्षेत्र लावलेला आहे.
समग्र लोक सत्री जेविती. मग सगळे लोक त्या ठिकाणी येऊन जेवायला लागले. अन्न क्षेत्रावर दुष्काळ पडलाय ना, आणि जिवंत राहणं गरजेचं आहे. राजाजवळ तो साठ आहे, राजा त्या ठिकाणी लोकांना जेव घालतो आणि सगळ्यांना सांगितलंय बघा, घरी नेऊ द्यायचं नाही, दारी नेऊ द्यायचं नाही, इतरांना देऊ द्यायचं नाही. सगळ्यांना त्या ठिकाणी आदेश दिला. मग शिष्य सत्र शोधिले. आता शिष्याला असं वाटलं की बा आपण अन्न क्षेत्रावर जाऊन तिथं भिक्षा मागू, कारण आता लोकांकडे तर काही शिल्लक राहिलंच नाही मागायला, कारण दुष्काळ पडलेला आहे, 12 वर्ष झालेले, कुठंच काही नाहीये. मग अन्न क्षेत्रावर हा झोळी घेऊन गेला. भिक्षा दे. आता तिथं भिक्षा वाढत नाही, खाण्यासाठी वाढतात. ते तुम्हाला तिच्यात वाढून घेऊन जाऊ देत नाही, तो सरकारी नियम. मग ते भिक्षा मागितली. त्या ठिकाणी गेले आणि भिक्षा शब्द टाकला, भिक्षा मागितले. काय म्हंटल? भिक्षाने दू. आम्ही भिक्षा देत नाही, इथं जेवायला देतो. खायचंय का? इथं जेवा. पण यांचा धर्म आहे ना की ते झोळीमध्ये घेतात, पात्रात घेतात, देवाला दाखवतात, गुरुला खाऊ घालतात आणि मग ते खातात. तो त्यांचा धर्म सोडून ते तुमचं तिथे येऊन खाऊन खातील कसं? खरंय ना? मग काय म्हटलं? मोरे गुरु को भात देओ. मोरे गुरु को भात देओ. जाऊ द्या, मला आहे ना देऊ नका, मला खायचंही नाही इथं, परंतु माझे गुरु आहेत आणि ते एका टेकडावर मी त्यांना झोपडी बांधून दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी मला भिक्षा पाहिजे. मला आहे ना थोडासा भात द्या, माझ्या गुरुसाठी घेऊन जाऊ द्या. खरं ते सांगितलं संन्यासाने. मग काय म्हटलं? त्यांनी सांगितलं राजाचा आदेश होता, घरी नेऊ द्यायचं नाही, कोणाला द्यायचं नाही. पण संतांना असं काही सांगितलं नव्हतं राजाने, कारण संत काही करू शकतात, संताजवळ काही असतं, ते चमत्कार करू शकतात. पण त्या ठिकाणी ते सध्याच काही करत नाही का नाही. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा तुला खायचं ते इथं खाय, तुझ्या गुरुला आम्हाला माहित नाही तिकडे कुठं गुरु आहे काय, तुला जर तुझ्या गुरुला खाऊ घालायचं तर गुरुला इथं घेऊन ये. तो म्हणतो बाबा माझ्या गुरुला डोळे नाही आणि त्याच्यामध्ये माझ्या गुरुला चालता येत नाही, आणि मग आता चालता येत नाही, मग माझ्या गुरुला मी इथं आणू कसं? बरं इथं आणलं तर ठेवू कुठं? त्याची सेवा करू कशी? खरंय ना? आणि बरं माझ्या गुरुला दिसत बी नाही. मग एक काम करा, मला तुम्ही थोडीशी भिक्षा द्या, मला देऊ नका, माझ्या गुरुसाठी द्या. असं त्या अन्न क्षेत्रावर विनंती करत आहे, त्या ठिकाणी भिक्षा मागत आहे. काय म्हटलं? अहो डोळे नाही येत त्यांना. काय म्हटलं? आम्ही नेऊ देत नाही, आम्ही देत नाही. काय म्हटलं? हा बाबा भला किया, आज मेरे गुरु को उपवास पडिया. ठीक आहे म्हणे, तुझं चांगलं हो, जाऊ दे. आजच्या दिवस माझ्या गुरुला उपवास आहे ना. उपास धरल्यावर काय होणार आहे? देव प्रसन्नच होईल ना, का नाही? म्हणून तर काही लोक उपवास धरता ना, नाही धरत का? मग आज मोरे गुरु उपवास पडेल म्हणजे आज माझ्या गुरुला. मग तळीत निघाला. आता त्या गुरु शिष्याला असं वाटलं की आपल्याला वापस केलं, आपल्या भिक्षेमध्ये जोडी दिली नाही, भिक्षा दिली नाही, तळीत निघाला. पण काही बोलला नाही, काही वाईट केलं नाही, काही शिवीशाप दिली नाही का नाही. अशा त्या ठिकाणी भिक्षाचं पात्र घेऊन वापस गेला आणि वापस गेल्यावर त्या ठिकाणी आपल्या गुरुकडे जातो. मग आणि गुरु प्रति सांगितले, गुरुला सांगितलं. गुरुनी म्हणितले, गुरु काय म्हणतात? हा बाबा ऐसी बात भई तो नाथू मुराद, ऐसी बात भई तो नाथू मुराद देगा. जाऊ दे म्हणे, आज भिक्षा नाही झाली म्हणून काय झालं, उद्या भिक्षाला जाय. देवाच्या जर आपल्या ध्यानामध्ये असेल, देव जर आपल्या चिंतनात असेल, स्मरणात असेल, तर त्या ठिकाणी देवाला वाटणच की बाबा आपल्या भक्तांना खाऊ घालाव, देव आपल्याला देईन, काळजी करू नकोस. काय गुरु आपल्या शिष्याला सांगतो, देव भरपूर देईन आपल्याला, उद्या माग भिक्षा, आजच्या दिवस पाणी 2 दिवस काढू, काय बिघडतंय? शिष्य विचारले. आता दुसऱ्या दिवशी शिष्याने विचार केला की आपले गुरु तर निग्रही आहेत, पक्के आहेत, ते काही कोणाला मागणार नाहीत, कोणाजवळ जाणार नाहीत,
आणि त्या ठिकाणी मुद्दामून म्हणणार नाहीत, पण गुरुला डोळे नाहीत, पण गुरुचा प्राण वाचवणं आपलं कर्तव्य आहे, गुरुची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. मग शिष्याने मनामध्ये विचार केला की आपल्या गुरुचा प्राण कसा वाचवायचा. मग जेवण करू त्या ठिकाणी. ते म्हटलं तुम्ही इथं जेवायचं, जेवण करायचं. जेवण केल्यावर दर्शक नदीकडे यायचं, वामायचं म्हणजे उलटी करायची. आणि उलटी करायची, खडकावर ते अन्न पडेल, मग ते खडकावरचं अन्न पुन्हा काय करायचं, एकत्रित करायचं आणि ते धुवायचं. आणि धुतल्यानंतर आपल्या झोळीत टाकायचं. कारण गराळी करता येते ना, गराळी कळते ना तुम्हाला. बैल, गाई, ढोर गराळी करत असतात, वाचा वाचा खातात. आणि वाचा वाचा खाल्लं तर का खातात की शेतकरी काय करतं, फक्त अर्धा घंटा ते चरायला सोडतं आणि लगेच धरतं आणि लगेच झोपितं. लगेच झोपलं की पुन्हा त्या ठिकाणी घरी आणतात, घरी आणलं की बांधून टाकतात. मग ते काय करतं, अर्धा घंट्यातच वाचा 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 खाऊन घेतं. इतकं खातं की घरी गेल्यावर ते मग दमाने रात्रभर बाहेर काढून खातं. तुम्ही पाय एखादा तुमच्या बैलाजवळ जाऊन, दावणीला बांधलेला असतात ना बैल, मग ते रात्री काय करता माहितीये का, सगळं काढून खाता पोटाजवळ. ते वाचा वाचा खाल्लेलं ना, ते सगळं जाडजूड आतमध्ये जायले ना, मग ते बाहेर काढतात आणि तोंडात आणतात आणि पुन्हा चावून खातात. मग याला माहिती होती गराळी, याने काय केलं, तिथं जेवण केलं, मग त्या ठिकाणी गिळलं. आता फक्त पोटातच न्यायचंय ना, आणि भिक्षात देई ना पात्रामध्ये. मग आता गुरुचे प्रांत वाचवायचे, तर मग याने काय केलं, असं जेवण केलं, भरपूर जेवण केलं आणि मग गिळून घेतलं. इकडं आल्यानंतर कोण बघत आहे, मग त्याने ती उलटी केली आणि त्या उलटी केली त्या भाताला धुवून काढलं है ना. कारण ते चिकट असतं ना जरा, वास येईल, आपल्या गुरुला वाटत की काय आणलं याने. मग धुवून काढलेलं पण आपल्या पात्रात टाकलं, झोळीत टाकलं आणि झोळीत टाकल्यावर आपल्या गुरुकडे घेऊन गेला. आयोस भुक्ती कर, आज भिक्षा झाली. आज खोटं बोललाय तू आपल्या गुरुला, पण सत्य म्हणजे खोटं कसं बोलावं है ना. प्राण वाचत आहेत ना, त्यावेळेस त्या ठिकाणी थोडस खोटं बोललं काय हरकत नाही है ना. पण आपण उगाच खोटं बोलतो, हे मला द्या ते मला द्या, तुम्ही गेलो मग काय होईल, हे नखऱ्याचे सगळे. यांच्या नादीने लागायचं. तुम्हाला सांगतो, तोच गुरु जो खरा आहे आणि तो शिष्य जो खरा आहे, तो सेवा दास्य करत आहे. नाही तर फक्त काही लोक काय यासाठी करतात, माल गिल सगळा ताल आपल्या ताब्यात आलं पाहिजे म्हणून त्याचा शिष्य होऊन जातात. वारे वा पठ्ठे, तिकडं भेटलं म्हणून इकडं लग्न, असे काही पठ्ठे. मग एके दिवशी शिष्य विचारले, आता एक दिवशी त्या ठिकाणी शिष्याने विचारलं, जेवण करू मग वमन करू मग छरदान्न गुरुला देऊ. मनोनी तेथ बसला, मनोनी तेथ जेवणाला बसला, रांगेमध्ये जेवायला बसला आता रांगेत. आणि त्या ठिकाणी त्याला वाढलेलं आहे आता, आणि वाढलेलं याने जेवायला सुरू केली. मग ते ताक भात जेविती, ताकून भात जेवण केलं. पैरा जाऊन वर्मिती, पैरा जाऊन वमिती म्हणजे उलटी करतात. दोन्ही आपुल्या गुरुची संपादिती, त्या ठिकाणी जमा करतात, त्याला धुवून घेतात. आणून गुरु पुढे ठेवली, आणि आणून गुरु जवळ त्या ठिकाणी ठेवतात. आणि गुरुला म्हणतात, गुरु आज भिक्षा झाली, जेवण करा. आयस भुक्ती करो, आयस भुक्ती करो. बरं झालं गुरुला डोळे नव्हते, गुरुला आपलं डोळेच नाही, गुरुनं केलं खायला सुरू. आता गुरुला काय माहिती पोटातलंय का उलटीतलंय का कशातलंय, पण शिष्यालाच माहिती कुठून आलेलं कसं करेल. कारण दुष्काळ आहे ना, प्राण जगवणं महत्वाचं आहे ना. तुम्ही तर उलटी केल्यावर तुमचं जेवण सुद्धा करत नाही तुम्ही. बघा तुम्ही करता का, दुसऱ्याने उलटी केली की हे उलटायला सुरू करतो इकडे. काय ताण झाला म्हणे, खरं की नाही. इतका म्हणजे आपल्याला फिरस येते आहे ना, लय अवघड आपल्यावर. दुसऱ्याला काही झालं तरी आपण जेवण बंद करतो. आपण जेवायच्या टायमाला त्याने असं जेवण सोडून देतो. भाऊ तुला जेवायला नाही भेटलं ते जेव सिंदम धर जरा. मग हो का, मग मनोनी जेवी, मग जेवण करत आहे. ऐसे करिता रे भिक्षू अत्यंत तुटले. एक दिवस 2 दिवस बरेच दिवस झाले ना, शिष्याने खायचं आणि पोटाला पात्र केलं, पोटाला झोळी केली आणि इकडं आल्यावर ते झोळी खाली केली.
मग रोज आपलं भरायचं आणि खाली करायचं, भरायचं आणि खाली करायचं आणि गुरुला खाऊ घालायचं. हा भिक्षुक एकदम तुटून गेला ना, वाळला चिडचिड झाला. खाऊन पिऊन त्या ठिकाणी वाळला ओढायला, कारण पोटात काहीच नाही ना. आणि पोटातलं दिलं कोणाला? गुरुला. खरंय की नाही? अहो तो पोटातलं काढून त्या ठिकाणी खाऊ घालतोय है ना. आपण पोटातलं कधी खाऊ घालणार, पण आपल्या घरी असलेलं सुद्धा खाऊ घाला वाटत नाही आपल्याला. याच्यावरून कथा तुम्ही ध्यानात घ्या. तो पोटातलं खाऊ घालतोय, तर आपण आपल्या पोटाला चिमटा घेऊन कधी खाऊ घालणार आपल्या गुरुला, संताला, मंताला कधी देणार? खरंय की नाही? मग एक तो सत्रकार छत्रपती ताळाव्या आला. एक दिवस आता राजा सत्रकार त्या ठिकाणी अन्न क्षेत्र त्या ठिकाणी तपास करण्यासाठी आलेला आहे. पोहोचला त्या ठिकाणी आणि अन्न क्षेत्रावर किती जण जेवत आहेत ते तपासणी केली. आणि सगळे जेवत आहेत तर ते धष्टपुष्ट आहेत की नाही, चांगले आहेत की नाही, जेवण व्यवस्थित होतं का नाही, कोणी चोरी करतय का, कोणी काही करतय का, यासाठी त्या ठिकाणी तो पोहोचलेला आहे राजा. अवघ्या ते पाहिले, सगळ्यांना बघितलं, म्हणजे सगळ्यांचं जेवण व्यवस्थित चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे. हा संन्यासी आला. आता हा संन्यासी खातो, पण याला अंगी लागत नाही, कारण अंगातलं काढून गुरुला खाऊ घालतोय है ना. याच्या जवळ काहीच नाही ना, हा फक्त रिकामा आहे. इथून उचलतो, फक्त आत ठेवतो, आतून बाहेर काढतो, गुरुला देतो. हा रिकामाच. पण त्यामुळे हा वाळला चिडचिड झाला, पण खाताना मात्र पूर्ण खातो. मग अवघ्या मोठे धाटे देखिले, अवघ्या मोठे थाटे देखिले, सगळ्यांना व्यवस्थित बघितलं. मग आणि दया ते रोडिकिया देखिले, आणि त्या शिष्याला रोडकं बघितलं, वाळलं बघितलं. तिने पुसिले, काय विचारलं? अरे आता तितक्यामध्ये तो अन्न क्षेत्रवाला त्या ठिकाणी पोहोचलेला आणि त्याला विचारलं, काय रे म्हणे, तू वाळला का बरं आहेस? अवघा पोवा मोठा आणि हा जोगी कृष का? विचारलं. जो अन्न क्षेत्र चालवण्यासाठी जो मुख्य होता त्याला बोलवलं. म्हणे तू सगळ्यांना जेवण सारखं देतो, सगळे जेवण करतात? म्हणे हो करतात. मग हा वाळला का आहे? काय माहिती नाही, जेवण तर मस्त करतो म्हणे हा. मग तेही म्हणितले, काय म्हटलं? आहार पूर्ण जीवितो असे, जेवण तर पूर्ण करतोय. मग कृष का ते हा कृष कशाने झाला हे मला नाही सांगता येणार. त्यावेळी जोग्या ते बोलाविले, मग त्या जोग्याला बोलवलं राजाने. अरे इकडे या म्हणे. पुसिले आणि विचारलं, तुम्ही ऐसे रोडके का? असे रोडके का झालात तुम्ही? त्याने म्हणितले, आणि मग सांगितलं त्या शिष्याने, काही नाही तसं काही नाही म्हणे, व्यवस्थित आहे सगळं, जाऊ द्या ना राजे, कशाला विचारता आमचं काय चालू आहे? ते म्हणितले, काय म्हटलं? ना सांगा. नाही सांगाच म्हणे. तुम्हाला इथं कोणी त्रास देतंय का? राजा लोकांना सुद्धा संतांवर बुद्धी असते आणि ते संतांसाठी करत असतात. आणि म्हणून पूर्वी राजगुरू असायचे, आता सल्लागार मंत्री म्हणतात त्यांना. ते सल्ला देत असतात, राजे असं करा तसं करा, खरं की नाही, ते सल्ला देतात. आणि पूर्वीचे लोक ते सल्लागारच होते, पण ते गुरु म्हणले जायचे, त्याला राजगुरू म्हटलं जायचं का नाही. आणि ते यथोचित सांगायचे, सगळा अभ्यास करून सांगायचे की नाही राजे असं करावं लागेल, तेव्हा हे व्यवस्थित चालन. नाही तर तुम्ही आदेश असा दिला तर जनता अशी पलटी होऊ शकते आणि हे आपला असं नाही बंद होऊन जाईल, काढून टाकतील लोक. राजाला सुद्धा जनता त्या ठिकाणी पाडून टाकते, मारून टाकते एखाद्या वेळेस जनता भडकली तर. पण जनता कशी सांभाळायची त्याला खूप बुद्धिमान लोकांची कामं असतात. आणि त्या ठिकाणी ती जनता कशी चालवायची, कारण जनतेच्या डोक्यामध्ये एकदा काही घुसलं ना, जनता भडकलं तुम्ही काय करणार आहे? तुमचं सैन्य किती, जनता किती आहे? आणि म्हणून त्याला खूप असं व्यवस्थितपणे सांभाळावं लागतो. म्हणून राजगुरू, सल्लागार, मंत्रिमंडळच असतं सगळं, सगळ्यांचा विचार घेऊन आदेश काढतात. त्याला तुम्ही जी आर म्हणतात, खरेच नाही. आणि मग तो जी आर टिकवायचा की नाही ते ठरवतात. आणि मग त्याच्यातही काही खालीवर झाले की मग खालीवर काहीतरी कमी जास्त करतात, असा प्रकार असतो. तसं त्या ठिकाणी राजाने बोलवलं. अरे म्हणे काय झालं तुला, सांग, का बरं वाळला आहेस तू? मग मांगीला वगैरे सांगितले. मग आता त्याला वाटलं राजाचे, राजाला सांगितलं काय सांगता, राजा आपल्या गुरुला भिक्षा देऊ शकतो. सांगून गेलं खरं जे आहे ते. गुरु
गुरु आमचे गुरु आंधळे आहेत आणि अशक्त आहेत आणि एका डोंगरावर त्यांच्यासाठी मी झोपडी बांधलेली आहे आणि सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे, कुठंच भिक्षा होत नाही. आणि बरेच दिवस भिक्षा मागितली, उपाशी राहिलो, पण आमचं काहीच भागत नाही. पण आम्हाला समजलं की तुम्ही अन्नक्षेत्र लावलेला आहे, मग अन्नक्षेत्रावर जाऊन आपण भिक्षा मागू आणि भिक्षा मागितल्यानंतर देवाला दाखवले आपण खाऊन गुरुला खाऊ घालू. परंतु असं झालं, मी इथं आलो, भिक्षा मागितली पण भिक्षा काही देत नाही. मग दुसऱ्या दिवशी तिथं गेलो गुरुला सांगितलं भिक्षा काही भेटत नाही. मग आमचे गुरु म्हणे ठीक आहे, नाही दिली तर नाही दिली, मुरार बहुत देगा, म्हणजे देव आपल्याला देईलच पुढे तरी. म्हणून मीच माझा विचार केला, मीच माझं जेवण करतो आणि पैरा जाऊन उलटी करतो आणि उलटी केल्यावर ते धुतल्यानंतर ते पात्रात भरतो, माझ्या गुरुला खाऊ घालतो आणि मला खायला काही शिल्लक राहत नाही, माझ्या गुरुला देतो माझ्या पोटातलं काढून. आणि म्हणून मी तुटलो, म्हणून मी वाळलो, असा प्रकार आहे असं सांगितलं. मग ऐसे करुणी जेवण करू, ऐसे करुणी जेवण देऊ, अशा प्रकारे माझ्या गुरुला मी भोजन देत असतो. म्हणून आमचे देह तुटले, म्हणून माझ्यावाला देह तुटलेला आहे. म्हणून येऊ रोडिका बाबा, म्हणून मी रोडका झालेलो आहे, अशक्त झालेलो आहे. मग तो सत्रकाराशी कोपला आणि मग त्या सत्रकारला बोलवलं, काय रे म्हणे साधू संतांना द्यायचं तर तू दिलं नाही, तुला कळत नाही? आता तो राजाच आहे आणि संतांना देऊ नये असं काही सांगितलं नाही, भिक्षाचं देऊ नये असं काही सांगितलं नाही. जनसमुदाय असा आहे मित्रांनो की जर काही असलं ना की तो फुकट असलं की भरायचंच बघतो. आता फुकट आहे का तुम्हाला सांगतो सर, भरायचंच बघता. आता फुकट चालू आहे, येऊ द्या म्हणजे इकडे काही खातील, आपले कोणाला देता येईल नाही तर पहिलं खातील, पण येऊ द्या, भरायचंच बघतो आगर. असा आहे जनसमुदाय. आणि म्हणून जनसमुदायासाठी घरी न्यायला नाही सांगितलं, पण साधू संताला दिलं पाहिजे, त्यांचे काही नियम असतात, देवाला दाखवल्याशिवाय गुरुला खाऊ घातल्याशिवाय ते खात नाही. तू द्यायला पाहिजे होता, तुला कळत नाही. राजा त्या अन्नक्षेत्र चालवणाऱ्यावर कोपला, रागवला. आता रागवले त्याचं बारीक तोंड झालं. आणि मग तो संत थोडासा त्याला बरं वाटलं की बरं राजा आपल्या कोण झाला. मग आजी लागून तुम्ही जेवावे, आणि मग आदेश दिला तुम्ही जेवायचं आणि तुमच्या गुरुला घेऊन जायचं. कोण काय म्हणतो तुम्हाला? आता राजा म्हणल्यावर काय टेन्शन आहे. मग आणि गुरु लागून भिक्षा न्यावी, गुरुसाठी पण भिक्षा घेऊन जायचे, तुम्ही पण जेवण करायचं. आणि आता आज त्या ठिकाणी जे जेवण केले ते जरा चविष्ट आहे आणि त्याला फोडणी दिलेली. आणि रोज जेवण करायचं, पण आत गेले होते बाहेर काढायचं आणि बाहेर काढून धुवून न्यायचं म्हणलं त्याला आता काय फोडणी राहते का चव राहते, काही राहत नाही ना, तर फिका भात खरंच नाही. मग आज मात्र चांगला भात गेला गुरुला, गुरु आज म्हणतोय लय भारी लागू राहिले, रोजचं कसं काय भारी नव्हतं. आता शिष्य घाबरला. मग म्हणून त्यापाशी संरक्षण केला आणि मग त्या ठिकाणी आदेश दिला आणि घेऊन गेला, जेवण केलं. तुम्ही जेव्हा गुरुची बातम्या घेऊन जा भात. हा बाबा, हो भला किया, चांगलं केलं बरं का. भला किया सत्रकारे म्हणितले. आता राजा निघून गेला आणि जो सत्र चालणारा होता ज्याच्या हातामध्ये मुख्य अन्नक्षेत्र चालवायचं तो मुख्य अधिकारी होता. मग त्या अधिकारी काय म्हणतो त्या बाबाला, म्हणजे त्या संन्याशाला, काय रे म्हणे भिक्षा खातो इथं खातो. आता ते गेल्यावर थोडस याच होतं ना अधिकार. मग आता या अधिकाऱ्याचे दिलं ताणून त्या बाबाला, काय रे म्हणे तुम्ही बाबा झाले, एवढे संन्यासी झाले, 2 घास तुम्हाला तुम्ही खाऊ शकत नाही, एवढं सामर्थ्य नाही पण तुमच्या गुरुकडं तुमच्याकडं यायला फिरता पण दिसत असं म्हटलं बघतो. बर मग ठीक आहे, विचारतो म्हणा गुरुला की आमच्याकडे सामर्थ्य आहे की नाही, स्वतः आहे ना स्वतःच्या पोट भरण्यापुरतं. तुमच्या गुरुची तुके सामर्थ्य नाही, तुमच्या गुरुचं एवढंही सामर्थ्य नाही की स्वतःचं पोट भरण्या इतकं तुम्ही कमवू शकत नाही, खाऊ शकत नाही. आणि काय तपश्चर्या करता, काय चिंतन करता तुम्ही? जे आपण यापुरते अन्न मिळो, आपल्यापुरतं अन्न तुम्ही मिळू शकत नाही. मग ते जेविले, अन्न त्यांनी ते जेवण केलं, काय म्हटलं नाही काय नाही. आणि गुरु लागून भिक्षा आणि मग गुरु लागून त्याची भिक्षा घेऊन गेला. जे जेविले आता तू पण जेवला आणि गुरुला घेऊन गेला. मग म्हणितले आणि मग म्हटलं पुता पुता आजीच्या अन्नाची
ती चवी गोड आता गुरु अनारी. जवळ ते पात्र ठेवलं आणि त्या ठिकाणी गुरुनं जेवायला सुरुवात केली आणि चविष्ट अन्न लागला. अरे म्हणे आजचं अन्न तर लय भारी आहे. आ बाबा मोर्या गे कह. काय झालंय म्हणे आज इतकं चविष्ट कस काय लागू राहिलं, आणि का मिठा का. गोड कस काय. आजपर्यंत गोड नव्हतं लागत कारण आजपर्यंत धुवून खाऊ घालत होता ना, आणि ते आणि आज जसं तसं खाऊ घातलं त्याच्यामुळे चविष्ट लागलं. मग काय नेमकं कशामुळे असं झालेलं आहे सांग बरं. शिष्य घाबरला. शिष्याला वाटलं आता गुरु आपल्याला भडकतो, नाही तर गुरु आपल्याला शिक्षा पण करण, कारण गुरुला मी उष्ट खाऊ घातलं आणि उष्ट मला खाऊ घालू नये आणि मी तर पोटातलं खाऊ घातले. अवघडच काम झालं आता. पण गुरुचा प्राण वाचवण्यासाठी मी पोटातलं खाऊ घातले. मी तर खोटं झालोच आहे, पण गुरु गेले नाही पाहिजे आणि म्हणून मी सगळं केलेलं आहे. हे माझ्या मनाचं मी केलं पण गुरुच्या हिताचं केलेलं आहे. आणि ते बी आले. आणि तो घाबरला शिष्य. ती म्हणितले काय म्हटलं. गुरु गुरु मज जरी अभय द्याल तरी मी सांगे. गुरुबा मला अभय देत असाल तर मी तुम्हाला सत्य सांगतो. तेने म्हणितले काय म्हटलं. दिदले भियो नको. घाबरू नकोस, तुला अभय दिलं, तू सगळं खरं सांग. मी तुला खरं सांगितल्यावर काहीच करणार नाही. सांग खरं ते. मग अवघी व्यवस्था सांगितली. मग अवघी व्यवस्था सांगितली. पैसा म्हणे जे तुमच्या गुरु से. आणि मग सगळी व्यवस्था सांगितली राजाला. आजपर्यंत मी माझ्या पोटातलं तुम्हाला खाऊ घातलं आणि म्हणून मी रोडीकास झालेलो आहे आणि धुवून खाऊ घातल्यामुळे त्याला चव नव्हती. पण आज राजा आला होता, अन्न क्षेत्र जो चालवणारा होता त्याला बोलला मलाही खाऊ दिला आणि तुम्हालाही त्या ठिकाणी भिक्षा दिलेली आहे आणि म्हणून या अन्नाला चव आहे असं सांगितलं. आणि पण तो अन्न क्षेत्र चालवणारा जाता जाता एक बोलून गेला म्हणजे तुमच्या गुरुजवळ तुमचं पोट भराय एवढं सुद्धा सामर्थ्य नाही का. एवढं बोलून गेला म्हणे. मग आहे का म्हणे आपल्याकडे काही सामर्थ्य. मग मी चुकी सामर्थ्य नाही असा बोलला म्हणे तो आपल्याला. मग गुरुनी शिष्याचे थोरा प्रीती होते स्पर्शिले. आता त्या ठिकाणी गुरुना आपल्या शिष्याला कवटाळलं. पुता थकलास, पिडलास, खूप लोकांनी शिव्या दिल्या, काही बोलले, तरी भिक्षा मागितली, पण तरी पण तू कसा तरी त्या ठिकाणी करत आलास. कोणाला काही बोलला नाही, उलट नाही, कोणाचं वाईट हो असं चिंतन नाही. पण आता हा तुला बोललाय की तुझ्या गुरुजवळ एवढंही सामर्थ्य नाही आणि म्हणून त्या शिष्याला जवळ घेतलं. मग म्हणितले काय म्हटलं. पुता पिडलासी. पिडलास तू. अवरी खनेनी लोकू थोरू पिडतो. आणि हा दुष्काळ पडल्यामुळे लोक सुद्धा पिडले. काय त्यांना सुद्धा खायला प्यायला नाहीये. मग आता सर्व धान्य होते आईचा पावसानं. ठीक आहे, तो म्हणला ना की आपल्याजवळ काही सामर्थ्य नाही. सामर्थ्यासोबत खेळणं कोणालाही चांगलं नाही. कोणाच्या सामर्थ्यासोबत खेळलं की त्या व्यक्तीला त्या ठिकाणी असं वाटतं माझ्या सामर्थ्यासोबत खेळतो आणि म्हणून तो शब्द त्या अधिकाऱ्याचा या गुरुला लागला की स्वतःच पोट भराव एवढे सामर्थ्य तुमच्याकडे नाही. आणि म्हणून सांगितलं जा गावात जा आणि गावात दमडी दे. पाऊस पडत नाही ना, सगळं धान्य पडण असा पाऊस येईल. 18 पगड जातीचा धान्याचा पाऊस पडेल. सांगा म्हणा लोकांना पाऊस पाडायचा का धान्य पाडायचं का सोन्याचा पाऊस पाडायचा का हिरे माणिक मोत्याचा पाऊस पाडायचा. विचारून जा गावामध्ये. म्हणून शिष्याचे गावात धाडी पाठवलं. शिष्याला गावात पाठवलं. लोकाते ऐसे पुसा. जा लोकांना विचारून ये. पाऊस वरी खो की सोनेवरी खो. पाऊस पाहिजे का सोनं पाहिजे का माणिक मोती पाहिजे का धान्य पाहिजे हो का. आणि मग शिष्य गावात गेला आणि दौंडी दिली. म्हणून शिष्य गावात गेला. गावात गेल्यावर दौंडी दिली. ऐका ऐका म्हणे काय ऐकायचंय म्हणे तुम्हाला पाऊस पाहिजे का सोनं पाहिजे का माणिक मोती पाहिजे का धान्य पाहिजे. काय पाहिजे ते सांगा. आज संध्याकाळी पाऊस पडणार आहे. तुम्ही जे म्हणता त्याचा पाऊस पडेल अशी दौंडी दिली. मग लोकाते पुसिले. विचारलं लोकांना. लोके विचारू
धरिले. लोकांनी विचार केला एकमेकांमध्ये, जे कार्यकर्ते ते एकमेकात जमा झाले म्हणे कधी पाऊस पडन, कधी ओला होईल, कधी वापसा होईल, मग कधी पेरायचं आणि मग कधी उगवायचं, मग उगाल्यावर कधी पोटऱ्यात यायचं, मग आल्यावर कधी कापायचं, कधी काढायचं, कधी खायचं. है ना? पाऊस पडून बी काही फायदा नाही म्हणे, आता नाही म्हणे जेवायला. एक जण म्हणे माणिक मोती, म्हणे काय माणिक मोती खातो? लोक काही एक तराच आहे काय? त्यांना वाटतं माणिक मोती म्हणजे लय भारी, पण काय माणिक मोती काय दळून खातो का कोणी? म्हणे माणिक नको ना, मोती नको ना, पाऊसही नको, पण काय पाहिजे? म्हणे धान्य पाहिजे. काय धान्य हेच सोनं आहे. पण माहितीये का आजकाल लोक ते धान्य असं लाताने बाजूला करतात. आपल्या जवळ पडले गेले की आपण उचलून उकंड्यावर टाकतो. या धान्याची सोन्यासारखी किंमत होणार एक दिवशी. एक एक धान्य आहे ना तो असा तो याचा गव्हाचा, तितकं सोनं बघा आज किती रुपयाचं आहे. त्याच्या दुप्पट भावाला तेवढा दाना भेटेल, इतकी किंमत धान्याची होणार आहे. मित्रांनो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरित्रामध्ये हेही सांगून दिलेलं आहे की काय होणार आहे. ती कथा आपण कधीतरी पुन्हा सांगूया. मग काय पाऊस वरी खेळ का मा काय होवे, मा के पेरू, आणि कधी पेरायचं, मा की धान्य होती, कधी धान्य होईल. सोने मागे तरी काही सोने खावई, सोनं काही खाता येतं का? आणि आता धान्याची वरी खा. मग सगळ्यांनी विचार केला गावातल्या लोकांनी आणि बाबाला सांगितलं म्हणे बाबा तुमच्या गुरुला सांगा धान्याचाच पाऊस पडा, कारण धान्य भरलं दळून आणले की सुरू खायला. मग ते म्हणले काय म्हटलं? धान्याची वरी खा, धान्याचा पाऊस पाडा. हो का? ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणून आपल्या गुरु पुढा सांगितले. आणि मग आला परत आणि आपल्या गुरुकडे गेला आणि त्या टेकड्यावर झोपडी बांधलेली होती आणि गुरुला सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं म्हणे गावकऱ्यांनी की पाऊस पाडा, पण कशाचा पाडा? म्हणे धान्याचा पाडा. धान्याची वरी खावी. आणि मग धान्याचा पाऊस पाडायला सांगितला म्हणे, पाडून द्या म्हणे पाऊस. मग मागोता पाठवला, पण गुरुनं पुन्हा पाठवलं म्हणे पाऊस तर पडणार आहे, पण पाऊस पडला हे झोंबणार आहे. लय अवघड आहे जीवाचं हे झोंबता. आता ऐसे म्हणावे, आता गावात जाऊन असं म्हणा. काय म्हणायचं? जयाच्या आवारावडे अंतू जयाच्या आवारा, जयाच्या वाड्या आणतो, जयाच्या माळवदा आणतो, जितुके पटांगण जितुके सत्ता जयाची असे तयाच्या अंगणातलेच भरावे, इतरांच्या अंगणामधले भरू नये. इतराच्या अंगणामध्ये भरायला जातांतर पाऊस थांबून जाईल. आता दोघ जण असतात, काहीला लेकर नसतात, बाळ नसतात, 100 एकर जमीन असते, घर भलं मोठं असतं, पटांगण भलं मोठं असतं, पण याच्या पटांगणात भला टिकल आणि दोघांना भरणच होईना. आणि ते 7-8 जण आणि त्याचं एवढंच घर आणि एवढंच अंगण, 7-8 जण भरायला लागले म्हणलं ते भरणं बंद झालं. त्याचा ढिगल बघितला ना, पण याला भरणं होईना, याचं भरून आणावं. पण सांगितलं काय नियम? दुसऱ्याचं भरायचं नाही आणि दुसऱ्याचं भरलं की पाऊस बंद होऊन जाईल. मग सगळ्यांनी विचार केला म्हणे याच्या त्याच्या वाड्यात आणि याच्या त्याच्या अंगणात एकमेकाने घुसायचं नाही, आपले आपले वाफे करून घ्या. जसे आपण करतो लसणाला कांद्याला असे वाफे करून घ्या म्हणे व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वाफे करा. 18 पगड जातीचं धान्य होणार आहे. मग कशात गहू, कशात तांदूळ, काय डाळ, सगळ्या प्रकारचं ऑटोमॅटिक पडायला लागल. तुम्ही फक्त भरायचं, फक्त तुमच्याच अंगणातलं भरायचं बरं, अशी सूचना द्यायला जा. पण हे लोक आहे लय अवघड लोकांचं काम. हे असं करतील का? पोते भरूस तर आपलं घर भरूस तर बरं, पण अजून पाऊस चालूच आहे. म्हणजे कुठं याला भरणं होईना, भरा. गेले भरायला दुसऱ्याचा पाऊस थांबला. असा प्रकार. नियमाचं पालन हा जनता करतच नाही. आणि त्या हाता झोंबती तरी वरी राहिले. जर तुम्ही झोंबले की पाऊस पडणं बंद होईल. पाऊस पडत नाही. माहितीये का पाऊस कधी कधी का पडत नाही? हे लोक आहे ना अत्याचार करता इथं. माहित असेल तुम्हाला कसा कसा करता, कसे कसे गळे दाबिता, मुंड्या दाबिता, मुंडक्या मोडिता, गुन्हा करता, अत्याचार करता. काही यांना कोणी पडत नाही.
नाही आता इतका पडला की सर्व वाहून गेलं. कशामुळे होतं असं? हे अत्याचार, हे पाप करताना पाप करून आपलं घर भरतात आणि म्हणून हे सगळं धुवून जातं. पुन्हा नीट होय आणि मग हात जोडता, बाबा बस करू रे आता, नको पाडू, वाहून चाललंय. मग तू कळालं नाही का वाहून चाललंय? तेव्हा लोकांचं धरून आणतो, लोकांचं घरी घालतो, मुंड्या मोडतो लोकांच्या, तेव्हा नाही काय वाटत तुला? म्हणून कोणाचंच आणि तिचं खाऊ नये, कोणाच्या मुंडी मोडून खाऊ नये, एखादा रुपया सुद्धा कोणाचा घेऊ नये. काय त्याच्यामुळे अत्याचार होतो आणि त्याच्यामुळे देवता प्रकोप त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारते, देवता क्षोभते आणि त्यामुळे सगळं भोगावं लागतं. म्हणून सात्विक जीवन जगा. सात्विकता जर तुमच्या घरात असेल ना, बाजरीची भाकर ठेसा असेल ना, सुखी आहे तुम्ही. तिकडं खूप काही आहे खायला, 100 बळकरी आहे, फळ आहे, ताट आहे, काही आहे, प्यायला आहे, सगळं आहे. एक दिसते हाना माऱ्या, जेवायला एकत्र नाही आहे ना, फुगा फुगीच सगळी, एक इकडं पळवतं, एक तिकडं पळवतं, एक तिकडं. काय अरे मस्त पैकी आपण आपलं एकत्र खाणं हेच सुख आहे. काय खाता याला अर्थ नाहीये. काही खाल्लं तर झोप लागते ना, काय अर्थ आहे? म्हणून एकत्र खाणं, एकत्र बसणं. म्हणून आमच्या देवाने सांगितलं एकत्र खानपान कीजे. आजकालचे लोक एकत्र खातच नाही, पूर्वीचे लोक एकत्र खात होते. आजकालचे दोघच बसतात आणि बसता बसता ती सांगत ती मधवीनं असं केलं म्हणे आणि तो माधवाई म्हण तुमच्या आला तुम्हाला असं म्हणत होता आणि खातानीच सांगत सगळं उचकून काढी ती, खाऊ देत नाही त्याला. आणि ते खाता खाता विचार करता म्हणजे असं म्हणलं तुला बघतो मी त्याला. अरे अवघड होतं ना, आलं की लगेच सुरू होतं, लगे भांडा टीव्ही फोड हे सगळं चालू सुरू आहे का काही? अरे जिंदगी जगायची सात्विक जगा, काय तिथे आदळ फोडाफोडी नुसती झाली आहे ना, असा प्रकार. सात्विक जीवन जगणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही काय तुमच्यावर पैसा किती आहे याला काही अर्थ नाही. एकत्र बसणं, एकत्र जेवणं हेच सुख आहे. म्हणून गोपाळ काला द्या ना कृष्णा महाराजांचा गोपाळ काला, तसे मस्तपैकी लेकर खात होते, शिदोऱ्या आणत होते, एकत्र जेवत होते. आजकाल तर कोणी शिदोऱ्या आणा, एकत्र येईना, जेवायला बसना. नाही तर पूर्वीचे लोक बिगर बोलाय मेहमान जेवायला चलो ताट तांब्या वाटी घेऊन येते. तुम्ही कधी सगळे घेऊन जायचे. आता जेवायला बोललं तर कोणी येईना, लय झालं ना है ना, नुसतं भेटायला नाही, कशालाच नाही. असं खूप अवघड आहे, प्रेम कमी झालं मित्रांनो. काय आणि म्हणून पुन्हा पहिल्यासारखं जे कोरोनामध्ये कसं झालं, कसं कार्ड पुरून कसे करत होते, केलं काही नाही रे बाबा, कोरोना आहे कशी येते जाग्यावर. मग एक कोरोना न दिसणारं व्यान सोडव तर अजून सुधरा ना तुम्हाला. आणि देवाचं एखादं 2-3 व्यान सोडू दे बरं चांगले, कुठं पळावं सुधारायचं नाही तुम्हाला. पण आपल्याला थोडस काही झालं की आपल्याला असं वाटतं आम्ही म्हणजे देवच आहे, नवरदेव झाल्यापासून हे देवाचे देव आहे नाही. यांना असं वाटतं आम्हीच देव आहे, सगळे असेच. आता तुम्ही देव आहे तर कोरोनामध्ये तुम्हाला लस लवकर नाही सापडली हो का? म्हणून इथे गेले आणि मग गेले लोकांपुढे सांगितलं, लोकी आपुलिया खळी वाखारिया केलिया. मस्त खळे केले, व्यवस्थित केले, मस्त पैकी सगळे वाफे तयार केले. मग सर्व धान्य होती ऐसा पाऊस आला, आणि सर्व धान्य होती ऐसा पाऊस आला. 18 धान्यवरी खोल, 18 पगड जातीचे धान्य त्या ठिकाणी वर्षो लागले. पाऊस पडत होता, ज्याच्या त्याच्या वाफ्यामध्ये जो तो धान्याचा प्रकार पडत होता. अशा प्रकारे पाऊस पडत आहे. मग ऐसी वरी खता परी लोकू धातीची ना, परी लोकू धातीची ना. लोक भरण्यासाठी जमतच नाही, खरंय ना. इतकं भरायला बसले दमतच नाही कोणी. आता फ्री भेटते ना, मग कोण नको म्हणतो भरा. मग आता आपलं भरणं संपलं, मग भरायचं कोणाचं? आपलं घर भरलं तरी दुसऱ्याच्या घरातून काढायला बसले. खायला नाही का तुला? पूर्वी लोक चोऱ्या करत होते माहिती का त्याच्या कणसाच्या, कशामुळं? त्याला खायला नसायचं म्हणून. आता किती अवघड आहे, सगळं घरात दारात आहे पण बस त्याचं खायला चाललंय. अरे तू पोटातून बाहेर निघण असं लोकांचं खाशील तर मग एकमेकाच्या हाती पडले, मग एकमेकाच्या हातात पडले, झुंजायला लागले.
एकमेकाच्या दर्जातलं भरायला लागलं, पाऊस थांबला आणि वरी खोराईले थांबला पाऊस. पण आता गर्त भरलं ना, आता 1-2 वर्ष टेन्शन नाही. आता पडू नाही तर ना पडू पाऊस. हा ना, धान्याचाच पाऊस पडलाय 2 वर्ष काही आता दुष्काळ राहत नाही. पाऊस पडलाय पेरू मग गेला बाबा. लोकांना सुकाळ झाला, पण लोकांनी भांडणं केलेच. आश्चर्य झाले, सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अरे बापरे, धान्य पडलं, धान्याचा पाऊस पडला. धान्याचा पाऊस पडला त्या संतांनी. काही कमी पडलं का? गावात नुसतं भिक्षा मागून त्या टेकड्यावर राहत होता ना तो बाबा, पण त्या गावाचं किती भलं झालं. आणि म्हणून ज्यांनी भिक्षा वाढलेली आहे, ज्यांनी भिक्षा दिलेली आहे, ज्यांनी अन्नदान केलेलं आहे, त्याचं किती भलं होईल है ना. पण असून सुद्धा करावं वाटत नाही, अशाही वृत्तीचे लोक आहे. मात्रेचं सुद्धा वाढावं नाही वाटत काही लोकांना. हा, आणि म्हणून मात्रेचं वाढत गेले काही लोक. जाऊ दे बाबा, वापस नाही गेला पाहिजे साधू आपल्या दर्जातून. अजूनही काही लोक नियम पाळतात, आपल्या दर्जातून खाली गेला नाही पाहिजे, काहीतरी द्यायचं आहे. आणि एखादी खडूळ असली का 2-3 झाले म्हणून वागरे. हा, त्याला जर माहित झालं ना, दाखवून तुला जरा त्या घरून आणायचं एक तुला. असंही होतं, एक चांगला तर एक चांगली आणि एक चांगली ती एक चांगला नाही, हे असं जोडपं असतं. आणि दोन्ही जर सात्विक असेल तर संसार कसा चांगला चला. ते खालीवर पाळणं झालं की ते काटा इकडे तिकडे टोचायला, एक तिकडे टोचन नाही तर तिकडे टोचन, असा प्रकार होता. आणि म्हणून ते पारडं व्यवस्थित जर चालवायचं असेल तर सत्संग महत्वाचा. ब्रह्मविद्या ऐकणं गरजेचं आहे, लळचित्र ऐकणं गरजेचं आहे. नाही तर तुमचं पारडं कधी खाली होईल आणि कधी वर होईल. हा, आणि ते काटा येत नाही का टोचन ना, कोणी बघायला येणार नाही. हा, कोणी समजायला येणार नाही. म्हणून ते म्हणे ऐकत नाही ते मोरू द्या यांना. म्हणून सध्या सांगायला आले ते चांगलं म्हणा, नाही तर नंतर कोणी समजावणार नाही, तुमच्या मनात कोणी येणार नाही. म्हणू द्या म्हणजे यांना, मरू द्या, ऐकत नाही काय नाही, पडू द्या तिकडे. कोण कोणाचं काय गेलं गेलं ते मोमलं, कोणाचं काय गेलं. पण आपला आपण विचार करावा, सत्संग करावा, चिंतन करावा. उगाच आपलं त्या ठिकाणी गुरुमित राहू नये. मग ऐशी गोसावी गुरु भक्ती अनुवादिली, ऐशी गोसावी गुरु भक्ती अनुवादिली. अशा प्रकारे गुरुची भक्ती सांगितली मित्रांनो. सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात ते? ऐसने गुरु भक्तीचे सामर्थ्य, ऐसने गुरु भक्तीचे सामर्थ्य. अशी गुरु भक्तीचं सामर्थ्य त्या शिष्याने पोटातलं काढून खाऊ घातलं, त्याला त्याचं फळ होईनाच. पण गुरुला त्या ठिकाणी विचारलं, पण तुमच्याकडे काही सामर्थ्य आहे? सगळं सामर्थ्य त्या ठिकाणी दाखवलं की नाही. यावरी महाराजशी पुसिले, यावर महाराजचा विचारते, हाजी जी महाराज त्याशी सामर्थ्य होते, त्यावेळेस असं सामर्थ्य होतं, ते आता का नवरते. आता का नाही? आता आहेत काय तसे नियमाचं पालन करावं लागत. इथं तर आता तुम्ही तर डॉक्टरनं सांगितलं तर नियमाचं पालन करत नाही. हे खाऊ नको म्हणलं आधी खाईल, ते खाऊ नको म्हणलं आधी जाईल, है ना. पोळी घे म्हणलं ते घेणार नाही, खरंही नाही. असे नियमाचं पालन करत नाही म्हणून तुम्हाला साध्य होत नाही. जो नियमाचं पालन करून त्याला होणार. तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. हा, नाही तर मग मला असं गोट्यात खेळत. मग सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात देव? तैसे सत्व होते आणि पावनी दृढ हो, म्हणजे साधनी पुरुष दृढ होते. तसे पुरुष सुद्धा संत सुद्धा त्या काळात दृढ होते, पक्के होते. काय आणि सत्वही तसंच होतं, पक्का एकदम. एकदा का सांगितलं ना गुरुनं, कान फुकले ना, सांगितलं हे करायचं नाही, ते करायचं नाही, इकडे जायचं नाही, तिकडे जायचं नाही, बास नाही जाणार तुम्ही. कान फुकेले म्हणे मला जमत नाही. आता तर कान फुकेल कोण फुकले की नाही बोलायले. अरे वा, काही कळा नाही यांना, कुंकड जावं कुंकड नाही जावं एवढं यांना कळत नाही. अरे आपला देव कोणता, धर्म कोणता, धर्म सोडून आपलं कुठं पळत. ते पळाले कधी आपल्याकडे, ते आले कधी आपलं. त्यांचा देव पुराणा तिकडं बुलढाणा जिल्ह्यात. हो, अरे वा, लगेच का पाहिला तिथे एक. अरे वा, काय लोक आहे काय नाही. कळायला पाहिजे आपल्याला की आपण कोण आहे काय, आणि आपण ते काम करावं का.
ऐसे जरी असे तरी का न वर्ते. जर तुम्ही अजूनही तसं जर पक्के राहिले, व्यवस्थित राहिले धर्माला, तर का होणार नाही असं. यावरी गोसावी गुरुभक्तीचे विशेष निरूपण. यावरी गोसावी गुरुभक्तीचे विशेष निरूपण केले. आता तर गुरु कोणी माहित नाही यांना. माझ्या आईनं गुरु दिला म्हणे, कोणता बाबा होता मला माहित नाही. अरे त्या आईनं त्या बापाने तुला गुरु करून दिला, तुला गुरु माहित नाही, नाम माहित नाही, बाकी सगळं माहिती आहे. अरे जे महत्वाचं आहे तेच तुला माहित नाही, तेच तुला कळत नाही का नाही. मग पत्नीकडले, आपल्याकडले, हे मेवणी, ती मेवणी, हे सगळे माहिती तुला, एक सुटत नाही. हे तुला माहित नाही की कोण गुरु होते, कोणी उपदेश दिला होता. एखाद्या वर्षाला जावं, भेटावं, एखाद्या जाऊ द्या, भिक्षा देऊच नको, तू काही करत नाही. रिक्षा कोण बसले कोणाच्या, त्याला घरी आणून देतात लोक. पण नुसतं जाय, भेट, दंडवत कर, त्या ज्ञानी या चिंतसेने पापा होती पुरस्कार नाही. अरे गुरुचं नुसतं सुखचिंतन असलं तू भलं होतं, तर तुला गुरु माहिती नाही म्हणजे कितीच अवघड काम आहे तू. मग बाकी सगळं माहिती. आणि म्हणून जो गुरु आहे त्याला दंडवत करत जा, त्याच्यावर त्या ठिकाणी वर्षाला जात जा, त्याला तेव्हा आपला प्रेमाचा धागा वाचा, ते पौत वाचा. ते आपलं गुरुतत्व आपण निभवलं पाहिजे ना, कृतज्ञ नाही झालं पाहिजे तिथं. आमच्या गुरुनं आम्हाला काय दिलं, तुला काय सोनं द्यायला पाहिजे होतं काय. अरे वा, काय दिलं, इतकं शिकवलं, घडवलं, मडवलं, ते गेलं पुढं. त्याच्यावर पण उलटा होतो, आम्ही राहिलो, हे केलं, ते केलं, ते असं ते तसं. आपल्या घरी तुला देत नाही, घरचे तू त्यांचं काय आशा करतो रे. अरे ते देवाचा दार आहे, ते जे आलं ते घ्यायचं, पातळी पडले भोजन घ्यायचे, खायला पाहिजे तिथे नखरे. पण तिथं नखरे करीतो, नाही काही खरं नाही, आता मग मी आलो. अरे काय करतो भाऊ, देव धर्म कर, चिंतन कर, अभिमान सोडून दे. सोडी सोडी मनाची आशा, देहाचा नाही भरवसा. मनाची आशा सोडून दे, गर्वाभिमान सोडून दे, काही भरोसा नाही बरं देवाचा. फटकन फुटून जाईल, फुगा फुटल्यासारखा हवा निघून जाईल. काय करणार तुम्ही. त्याला इमानामध्ये फटकन फुटले, 205 किती लोक मेले, त्याला 81. काय झालं कोणाचं, किती श्रीमंत होते, सगळं व्यवस्थित होतं, चालले होते, आनंदात चालले होते, कोणी सेल्फी काढत होतं, सगळं व्यवस्थित होतं, आले का घरी. मग विचार करा जरा, कशाला रुसे फुगे द्वेष मत्सर करता. प्रेमाने वागा, व्यवस्थित राहा, सत्संग करा, काही सोबत येत नाही. काय हेच आपल्या सोबत आहे, जे आपण एकमेकाला प्रेमाने बोलतो. काय साधू संतांची संगत धरली पाहिजे, त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे. तुम्ही ऐकणारच नाही, तुम्हाला काय कळणार आहे की नाही. हे टीव्ही बघू नका बरं, तुम्हाला कळतं का भांडणं कसे करायचे. पूर्वीचे लोक इतके भांडणं करत होते का. हे टीव्ही बघून बघून घरचे लोक घरी भांडणं करायला लागले. तिच्यात शिकवताना ते कसे भांडणं करायचे. सैराट उगच झाली काही, हे बघून बघून झाले सैराट. हो अरे वा, हे असं बघून बघून नीट बघा जरा, चांगलं बघा जरा देवा धर्माचं. हे सोडून द्या, जरा सत्संग करा, एक घंटा देवाला द्या, बस करा. हे सगळं गुरु आपल्याला काय शिकवतो, हिताचं शिकवतो, हिताचं सांगतो, सुचिंतन ठेवतो. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाने गुरुभक्ती सांगितलेली आहे. मग आपण थोडस तरी त्या ठिकाणी केलं पाहिजे, आपला धर्म पाळला पाहिजे. आणि आले गुरु तेवढं त्या ठिकाणी तरी त्या ठिकाणी त्यांचा मान सत्कार केला पाहिजे. पण नंतर तुमचं दरड चालूच आहे. अशा प्रकारे आपण ही जिंदगी जगली पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे, समाजामध्ये व्यवस्थित आपण दिसलो पाहिजे. आपल्याला वाटत नाही का आपण दिसलो पाहिजे चांगले वगैरे व्यवस्थित, तशा प्रकारे आपण जीवन जगलं पाहिजे मित्रांनो. अशा प्रकारे ही गुरुभक्ती देवाने सांगितलेली आहे. ते अन्य महात्म्याची सांगितली. आणि येथीची तर काही प्रश्नच नाही, निर्गुण शास्त्र आहे. इथं तर त्या सांगितलेलंच आहे की येथीच्या पडल्याची शुश्रूषा कीजे. जो पडलेला ती शुश्रूषा करायला पाहिजे, त्याला त्या ठिकाणी दवाखान्यात नेलं पाहिजे. अशा वेळेस आपण लगेच त्याला सोडून लगेच पळून जातो. अरे वा, हेच तुला शिकवलं का धर्मामध्ये. अरे धर्म धरा तेव्हा देव धर्म तुला, नाही तर तुला देव धरणार नाही असं ते टाकून. म्हणून धर्मामध्ये जो आहे, जो धर्म धरतो, जो आस्तिकपरीने वागतो, त्या ठिकाणी तो देवाकडे जातो. तुम्हाला जायचंय नाही जायचंय तर तुमचा प्रश्न आहे. करायचंय नाही करायचंय तुम्ही ठरवा, आहे ना. ज्याला करायचंय, जो करल त्याला देव होईल. आणि जो नाही करणार तो भरील. भर पाणी पाणीच भरावं लागतं. घरी पण नाही जमणार, फुकट पण नाही खाऊ घालत. मी तिथं राखण कर, झाडून काढ, नाही तर दररोजावर लक्ष ठेवू.
किती म्हातारे झाले ना तर लक्ष ठेवा तर लागून तुम्हाला. मांजर घुसून दूध ठेवेल लक्ष ठेवा म्हणते. हा सोपं नाही एवढं, असा प्रकार आहे. म्हणून काय नाही खरं कोणाचं. म्हणून देव धर्म करा, चिंतन करा, स्मरण करा. काय आजपर्यंत केलं नाही तर देवाला क्षमा मागा. पतित पावन दीनदयाळ दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी, जावाचे जना दुखविले, वाचा तुला दिली मी, दया करी रे स्वामी, ज्या मनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीनदयाळ, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. दंडवत हो.